सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 87 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन सरांनी मुलांदेखतच तन्वीसोबत खूप सेक्सी आणि गंदी बात केली आणि तन्वी चिडली आणि ती त्याला फ्लॉवर पॉट फेकून मारणार इतक्यात तो पळून गेला आणि आर्यनसुद्धा हसूनच त्याच्या रूममध्ये आला आणि खूप लाजायला लागला आणि गाल फुगवून त्यातली हवा बाहेर काढून म्हणाला, हुश, हे डॅड पण ना एकदम ऑसम आहेत. ही इज सिम्पली इम्पॉसिबल. इतकं ओपनली कोण बोलतं का यार. बट माय डॅड इज सुपर हिरो. ते काहीही करू शकतात, म्हणूनच ते द अर्जुन आहेत, इतरांसारखे सामान्य नाहीत. मग स्वीटीनं त्याला फोन केला आणि तिचा फोन पाहून त्यानं थोडा विचार केला, घेऊ की नको, कारण त्याला अजूनही अर्जुनचं ते मघाचंच बोलणं आठवत होतं, स्टॅमिनावालं. मग शेवटी त्यानं हसूनच फोन घेतला आणि लाज मिश्रित हसून म्हणाला, येस बेबी, काय म्हणतेस. आणि त्याच्या आवाजावरून ती म्हणाली, आर्यन, इतकं का खुश आहेस तू. आर्यन म्हणाला, काही नाही, सोड ना ते, तू का फोन केला ते सांग. स्वीटी म्हणाली, नाही आर्यन, आधी तू सांग, तू का हसतोस. आर्यनला आता काही समजेना की हिला कसं सांगावं आणि तो म्हणाला, स्वीटी, नथिंग इज इम्पॉर्टंट. सोड ना तो विषय. मग तर आता स्वीटी हट्टाला पेटली आणि म्हणाली, आर्यन, तू नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवतोस. सांग ना. आर्यन म्हणाला, स्वीटी, तुला सांगण्यासारखं काही नाही, मला लाज वाटते. स्वीटी थक्क होऊन म्हणाली, ओ माय गॉड, आणि तू केव्हापासून माझ्याजवळ लाजायला लागलास. आर्यन, हे बोलणं तुला शोभत नाही बरं का. आणि आर्यन म्हणाला, म्हणजे अगं असं काय करतेस तू. मुलगा असलो तरी लाज वाटतेस ना, आणि त्यातही मी अनमॅरिड आहे, मग तर आणखीनच लाज वाटणार. मग स्वीटी म्हणाली, इतकं लाजण्यासारखं झालं आहे काय, सांग बरं. आणि आर्यन तिला म्हणाला, खरंच सांगू. बघ हां, नाही तर तुला पुन्हा ऑड वाटेल आणि तू मला शिव्या घालशील. स्वीटी म्हणाली, काहीही ऑड वाटणार नाही, तू सांग पटकन. आणि आर्यन म्हणाला, ओके लिसन. ते आता आम्ही सगळे बोलत होतो आणि डॅड स्टॅमिनाबद्दल बोलले. आणि स्वीटी थोडी चकित होऊन म्हणाली, स्टॅमिनाबद्दल, कसला स्टॅमिना. आणि आता आर्यन पुन्हा थोडा हसून म्हणाला, कमॉन स्वीटी, आता तरी समजून घे. स्वीटी म्हणाली, अरे काही कळलंच नाही तर काय समजून घेऊ, कसला स्टॅमिना, कशाबद्दल बोलतोस तू. आर्यन म्हणाला, आता तुला माहीत नाही का गो की स्टॅमिना कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो. स्वीटी म्हणाली, हो, तसं तर बघायला गेलं तर रनिंग स्टॅमिना, स्टँडिंग स्टॅमिना, सिटिंग स्टॅमिना, स्पीकिंग, स्विमिंग, स्पोर्ट, ब्ला ब्ला ब्ला, प्रत्येक गोष्टीचा स्टॅमिना असतो यार, आणि प्रत्येकाचा वेगळा वेगळा स्टॅमिना असतो. मग तू नेमका कोणत्या स्टॅमिनाबद्दल बोलतोस. आणि आर्यन आणखीन थोडं ओपन होऊन म्हणाला, स्वीटी, मी बेडरूममधल्या स्टॅमिनाबद्दल बोलतोय. आणि ती अजूनही थोडीशी काहीच न कळून म्हणाली, बेडरूममधला, आणि तो कसला. आता आर्यनने आता थोडेसे डोळे झाकले आणि डोक्यावर हात मारून घेतला. बुद्धू कही की, असं म्हणाला, अगं मी बेडरूममधल्या कपलच्या, हजबंड अँड वाईफच्या त्या स्टॅमिनाबद्दल बोलतोय, मर्दवाला स्टॅमिना. जेव्हा मर्द वर असतो आणि वाईफ खाली असते. आता कळलं की आणखीन डिटेलमध्ये सांगू. आणि स्वीटीने आता एका हाताने तिचा चेहरा झाकून घेतला आणि लाजून म्हणाली, इश, आर्यन, किती नालायक आहेस रे तू. तुला लाज कशी वाटत नाही हे सगळं बोलायला, आणि असलं सगळं इमॅजिन करत बसतोस का तू. आर्यन म्हणाला, बघ, तू मलाच बोललीस ना. अगं हे सगळं मी नाही म्हणालो. स्वीटी म्हणाली, मग कोण म्हणालं. आर्यन म्हणाला, तुझे मामा, माझे डॅड, मॉमची मस्करी करत बोलले. आणि स्वीटीनं आणखीन लाजून डोक्याला हात लावला आणि म्हणाली, बाप रे आर्यन, हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. ते सोड, तू का फोन केला होतास, असं आर्यन म्हणाला. आणि ती म्हणाली, अरे तुझा शर्ट, तो तर टेरेसवर राहिला होता ना. आर्यन म्हणाला, आता तो तुझ्याकडे आहे का, कोणाला दिसला नाही ना. स्वीटी म्हणाली, कोणाला दिसला नाही म्हणजे नोकरानं माझ्याकडे आणून दिला म्हणून बरं, नाहीतर मम्मीला दिसला असता तर तिने 1000 प्रश्न विचारले असते. हा शर्ट इथे कुठून आला, कसा आला, आणि तिला टेन्शन आलं असतं. आर्यन आता बेडवर झोपला आणि मला, बेबी, टेन्शन का आलं असतं. स्वीटी म्हणाली, आर्यन, तुला कळत नाही का,
अरे, एक जवान मुलगी घरात आहे आणि असे त्यांच्या घरामध्ये मुलांचे शर्ट सापडायला लागले तर मुलीच्या आईवडिलांना काळजी वाटते. तुला इतकं पण समजत नाही का? आर्यन म्हणाला, ओ तेरिकी, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. पण काय गं स्वीटी, हे जर आत तुला सापडलं असतं आणि तिने तुला विचारलं असतं तर तू काय सांगितलं असतं? हा शर्ट कोणाचा आहे असं तुला तिने विचारलं असतं तर? आणि स्वीटी थोडी विचार करून म्हणाली, मी सांगितलं असतं की मला नाही माहीत हे कोणाचं आहे आणि सरळ हात झटकले असते. आर्यन म्हणाला, का गं, तू घाबरतेस का आपल्या दोघांबद्दल घरी सांगायला? स्वीटी म्हणाली, मी घाबरत नाही वेडपट, पण हे असं मुलांचे कपडे इथेच विसरणं हे थोडं ऑड वाटतं ना रे. मग आर्यन म्हणाला, ओके, पण आता माझा शर्ट मी घ्यायला यायचं की तू येशील शर्ट घेऊन? आणि बाय द वे शर्ट कुठे आहे? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, तुझा शर्ट आता मी घातला आहे. आर्यन हसूनच म्हणाला, काय, आता तू माझा शर्ट का घातलास? स्वीटी म्हणाली, आर्यन, आय मिस यू म्हणून घातला. आणि ऐक ना, राहू दे ना तो शर्ट माझ्याकडे प्लीज. आर्यन म्हणाला, ओके, बट तू मला काय देशील त्या बदल्यात? तुझी आठवण म्हणून. आणि तुझी हरकत नसेल तर मी मागू का? ती थोडी लाजली आणि म्हणाली, गप्प बस, मला माहीत आहे तू काय मागशील. आता मागच्या वेळी त्यानं मस्करी तिची ब्रा आणि पॅन्टी मागितली होती हे तिला आठवलं आणि ती लाजायला लागली. आर्यन म्हणाला, बेबी, जसा तो विचार करतेस तसं काहीच नाही मागणार. स्वीटी म्हणाली, मग काय पाहिजे? तुला डायरी तर मी दिल्या आहेत. आर्यन म्हणाला, थोडा विचार करतो आणि मग मागतो. मग ती म्हणाली, आर्यन, उद्या काय करणार आहेस? तुझा काही प्लॅन आहे का वेगळा? तो म्हणाला, यस बेबी, अस्मिता आंटीने बोलावलं आहे. तू येशील का? चल ना माझ्यासोबत. दिवसभर मला परी काही सोडायची नाही आणि मग तू सोबत असशील तर मला खूप छान वाटेल. स्वीटी म्हणाली, आर्यन, छान तर मलाही वाटेल, पण सतत असं आपण दोघं एकत्र फिरलं तर कोणाला डाऊट येणार नाही का? आर्यन म्हणाला, तेही बरोबरच आहे, पण जाऊ दे. पण नंतर मग अतुल अंकलच्या घरी तरी येशील का? तिकडं बोलावलं आहे नेहा आंटीनं, मग तिकडे तरी येशील ना? आणि बेबी, पिहुदीसुद्धा तिकडे येणार आहे, मग खूप मजा येईल. स्वीटी म्हणाली, पण आर्यन, आपण कालच थाप मारली ना मम्मीला की पिहुदीकडे गेलो होतो तिला भेटायला, मग आता पुन्हा जायचं पिहुदीचं कारण सांगून तर मम्मी काय म्हणेल? आणि आर्यन म्हणाला, अगं स्वीटी, किती विचार करतेस तू? त्यापेक्षा एक काम कर, त्यापेक्षा तू ना सांग की मला आर्यनसोबत लग्न करायचं आहे, मी त्याच्यावर प्रेम करते आणि तो US ला जाणार आहे म्हणून मला त्याच्यासोबत फिरायचं आहे, मग ती तुला काहीच विचारणार नाही. स्वीटी हसली आणि म्हणाली, सांगेन, एक दिवशी नक्की सांगेन. आणि इतक्यात तन्वी आत आली आणि म्हणाली, आर्यन, अरे कोण कोण कोणासोबत फिरणार आहे आणि कोण कोणाशी लग्न करणार आहे? आता तू कशाबद्दल बोलत होता? आणि आर्यन आता गडबडला आणि थोडीशी बाजू सावरून घेत म्हणाला, मॉम, अगं माझा एक फ्रेंड आहे ना, त्याच्या फ्रेंड्सचं एका मुलीवर प्रेम आहे, तो घरच्यांना सांगायला घाबरतोय म्हणून मी त्याला सल्ला देत होतो. तन्वी हसली आणि म्हणाली, आर्यन, आता तू प्रेमाचा सल्ला द्यायला लागलास का? खूपच मोठा झाला का रे तू? आणि आर्यन म्हणाला, असं नाही गं, आपलं असंच. आणि मॉम, आणखीन एक गोष्ट सांगू का तुला? माझ्या क्लासमधला सनी आहे ना, सनी खन्ना, त्याच्या डॅडची डेट झाली आणि मम्मा, सनीला किती आठवण येत असेल गं त्याच्या डॅडची. बिचाराने इतका लहान आहे आणि त्याचं डॅड त्याला सोडून गेले. मम्मा, थोडं सॅड वाटलं आणि आता तन्वीला खूपसुद्धा थोडं वाईट वाटलं सनीच्या दृष्टिकोनातून विचार करून. पण MD खन्नाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला योग्य ती शिक्षा दिली अर्जुननं असं वाटायचं. पण आता कसलाही असला तरी ज्याच्याशी त्याचं रक्ताचं नातं असतं त्याला प्रियच असतं तो माणूस. मग आर्यन म्हणाला, पण मॉम, कोण गं त्याच्या जीवावर उठला असेल? बॉम्ब ब्लास्टमध्ये गेलं गे ते, असं कळलं. तन्वी म्हणाली, बेटा, तू जास्त विचार करू नकोस, आणि तेच त्यांच्या जीवावर उठले असं म्हणावं लागेल. विनाशकाली विपरीत बुद्धी, दुसरं काय, असं ती म्हणाली आणि आर्यनजवळ झोपण्याची तयारी करू लागली. आर्यन आता फोन कट करून बसला कारण त्याला त्या वाचून पर्याय नव्हता आणि त्यानं फोन कट केला आणि म्हणाला, मॉम, तू इथे झोपशील का? तन्वी म्हणाली, हो, आज तुझ्या डॅडना झोपू दे तिकडे एकट्याला. इतक्यात अर्जुन तिथं आला आणि म्हणाला, तनू, हे काय, आता तू अशी करशील का? तू जर इथे झोपणार असशील तर मी एकटा तिकडे काय करू?
तन्वी म्हणाली, आर्यन जाईपर्यंत मी इकडे झोपणार आहे त्याच्याजवळ. मला त्याला काही टिप्स द्यायच्या आहेत. आणि अर्जुनने आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, माय गॉड, ही तनू पण ना सिरियसली आता आर्यन जाईपर्यंत माझंही हाल करेल आणि टायगरला सुद्धा प्रायव्हसी मिळू देणार नाही. आणि तो म्हणाला, तनू, असं मुलांच्या मध्ये मध्ये करायचं नसतं बेबी. तू कधी स्ट्रॉंग होणार आहेस? तू चल बरं आपल्या रूममध्ये. ती म्हणाली, नाही येणार मी अर्जुन, तू जा ना. मला आता आर्यनकडेच थांबायचं आहे आणि हवं तर तू सुद्धा थांब आणि त्याला थोड्याशा शहाणपणाच्या गोष्टी सांग. तिथे गेल्यावर कसं राहायचं ते सांग. पहिल्यांदा निघाला आहे ना तो, मग तुझं कर्तव्य नाही का त्याला समजावून सांगणं? अर्जुनला तिचं म्हणणं पटलं आणि तो म्हणाला, ओके. तर टायगर, फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग नेहमी लक्षात ठेवायची, कोणाच्या बापालाही घाबरायचं नाही. गॉट इट? इथेही असला तरी आणि तिथेही असला तरी आणि जगाच्या पाठीवर तू कुठेही असला तरी. आणि तन्वीने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, आर्यन असं काहीही करायचं नाही, विचार करून वागायचं. आणि अर्जुन, तो इंडिया नाही, ते US आहे. अर्जुन म्हणाला, तनू, US असू दे नाहीतर आणखीन काही, पण टायगर लक्षात ठेव, तू तुझी वेगळी आयडेंटिटी निर्माण करायची आहे आणि त्यासाठी तुला काय करावं लागेल? आर्यन म्हणाला, डॅड, मला जर माझी वेगळी आयडेंटिटी तयार करायची असेल तर मला तुमची आयडेंटिटी सांगून चालणार नाही, हो ना? की मी तुमचा मुलगा आहे हे मी कोणालाही सांगायचं नाही, असंच ना डॅड? अर्जुन म्हणाला, चूक. उलट तू सांग सगळ्यांना की तू माझा मुलगा आहेस, पण कोणालाही असं वाटता कामा नये की माझा मुलगा आहेस आणि त्यामुळे तुला तुझी आयडेंटिटी सहज निर्माण करता आली माझ्या ओळखीवर. उलट माझा मुलगा असूनही तू स्वतंत्र तयार व्हायचा आहेस, जेणेकरून सगळ्यांना हे कळलं पाहिजे की यू आर माय सन. जसा माझा ठसा उमटवला आहे तसा तुझा ही ठसा तिथे उमटवायलाच हवा, पण वेगळा. सगळ्यांना कळू दे की तू माझा मुलगा आहेस, पण ते जेव्हा तुला पाहतील तेव्हा निश्चितच त्यांना जाणवेल की तू माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणार आहेस. माझा मुलगा आहेस हे लपवून ठेवण्याची काहीच गरज नाही. उलट बापाचं नाव अभिमानानं लावायचं असतं, मग बाप गरीब असो किंवा एखादी फेमस पर्सनॅलिटी. समजतंय ना मी काय म्हणतो? आर्यन म्हणाला, डॅड, यस. मग अर्जुन म्हणाला, आता झोप. आणि तनू, असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तर केव्हाची झोपलीच होती ती. मग अर्जुन आर्यनला म्हणाला, गुड नाईट बेटा. असं म्हणून त्यानं तिला उचललं आणि तिकडे त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला मिठीत घेऊन झोपला. दोघेही एका छताखाली एकत्र असताना वेगळं वेगळं झोपायचं म्हणजे अर्जुन सरांच्या जीवावर आलं होतं. मग दुसऱ्या दिवशी अस्मिताकडे आर्यन गेला तर तिथं परीने गोंधळ घातला होता. आर्यन गेल्यावर मी काय करू? आणि ती सकाळपासून दरवाजा लावून बसली होती, उघडतच नव्हती. मग आर्यन तिथे जाऊन तिला म्हणाला, परी, आता तू असं करणार आहेस का? मग मला जाऊ वाटेल का US ला, तूच सांग. आणि परी रागात म्हणाली, मी तुला खूप मिस करेन आणि मला बाकीच्या कोणत्याही बेस्ट फ्रेंड नको आहेत, फक्त तू हवा आहे. असं म्हणून थोडी रडकुंडीला आली. आधीच तिचा स्वभाव खूप हट्टी होता आणि आता तिला समजून घेणारं इथं दुसरं कोणी मिळेल की नाही कुणास ठाऊक. मग आर्यन म्हणाला, ओके, आता तू जर दरवाजा नाही उघडला तर हा मी निघालो आणि तुझ्या आणि माझी फ्रेंडशिपसुद्धा संपली, लक्षात ठेव. मग कोणाच्या फ्रेंडशिपसाठी अशी रुसून बसशील? जर ती फ्रेंडशिप नाही राहिली तर? आणि परी, आता तू लहान नाहीस, मोठी झाली आहेस, त्यामुळे असं लहान मुलीसारखं प्रत्येक गोष्टीला रुसून बसणं आणि दरवाजा लावून बसणं आता सोडून दे आणि हा बचपणा सोडून मॅच्युअर हो. आता उघडतेस का नाही दार? असं आर्यन रागात म्हणाला आणि परीने दरवाजा उघडला. आणि आता अस्मिता, विवेकला वाटलं आता नक्कीच आर्यनवर सगळ्या वस्तूंची बरसात होणार आहे, कारण परी आता सगळ्या वस्तू चिडून त्याच्या अंगावर फेकणार आहे. आर्यनसुद्धा सावधच होता तिने फेकलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचा मार घ्यायला. पण तिनं दरवाजा उघडला आणि बराच वेळ झाला तरी एकही वस्तू तिने फेकून मारली नाही. विवेक, अस्मिता, आर्यनला थोडं आश्चर्य वाटलं. आज हिनं हिचा कसा काय कंट्रोल केला हे त्यांना कळेना. आणि मग ती थोड्या वेळानं बाहेर आली आणि पुन्हा आर्यनच्या गळ्यात पडून रडायला लागली. आता आर्यनसुद्धा थोडा इमोशनल झाला आणि म्हणाला, ओ माय गॉड, आता मी जाणार म्हणून रडणाऱ्या लेडीजची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मॉम, स्वीटी, आर्या, पिहुदी, अस्मिता आंटी, परी, मधू, नेहा आंटी, आता या सगळ्या रडणार. मग मी नक्की कोणाकोणाला समजवायचं? मग आर्यन शेवटी परीला शपथ घातली आणि तिला नॉर्मल केलं.
मग तिथून तो दिवसभर थांबून पुन्हा अतुलच्या घरी गेला. तिथेही पिहू आली होती. स्वीटीसुद्धा त्याच्यासोबत गेली होती आणि बरीच धमाल आणि मस्ती तिथं त्या सगळ्यांनी केली. आणि बघता बघता ते दिवसही कसे गेले हे कळलं नाही. आणि आता फायनली तो दिवस आलाच, जो दिवस उगवण्याची अपेक्षा कोणालाही वाटत नव्हती. 20 जून उजाडला. वेळ तर प्रामाणिकपणे तिची वेळ दाखवतच असते, मग आपली इच्छा असो किंवा नसो. आणि सगळ्यांनाच त्या वेळेसोबतच चालावं लागतं. तरच तो या कालचक्रात टिकून राहतो, कारण कोणतीच वेळ टिकून राहत नाही. जसा आर्यन इथून जाणार होता तसा 2 वर्ष कंप्लीट करून येणारच होता. आणि 20 जून उजाडला आणि सगळ्यांचं मन भारी झालं. पण सगळ्यांच्या लाडक्या आर्यनला एअरपोर्टवर सोडायला जाण्यासाठी सगळेच गाडीत बसणार होते. पण एक व्यक्ती मात्र आर्यनला कुठेच दिसली नाही, ती म्हणजे स्वीटी. कारण ती तर सकाळपासून अजिबात बेडरूमच्या बाहेर आली नव्हती. रिया तिला म्हणाली, स्वीटी अगं तू येणार आहेस की नाही आर्यनला बाय बाय करायला? आणि स्वीटी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड झालेल्या गळ्यानं म्हणाली, नाही. जाऊ दे त्या रेनबोला, मला त्याचं तोंड नाही बघायचं. आणि इकडे आर्यनला ती सापडत नव्हती आणि त्याची नजर मात्र तिला शोधत होती. जाता जाता तिला डोळे भरून पाहावं असं त्याला वाटत होतं, पण ही तर आलीच नव्हती. त्याचं कारण त्याला माहीत होतं की तिला तो जाताना पाहणं किती अवघड जाणार होतं आणि तिला तिच्या इमोशन्स कंट्रोल झाल्याच नसत्या. आणि आज तरी नक्कीच त्यांचं हे सिक्रेटलं ओपन झालंच असतं, म्हणून ती आली नव्हती. आर्यनने घड्याळात पाहिलं, त्याला निघायला फक्त 2 तास बाकी होते. मग त्याने स्वीटीला फोन लावला. स्वीटीने त्याचा फोन पाहिला तसा तिच्या अश्रूंचा बांध आणखीनच फुटला आणि ती बरसणाऱ्या पावसासारखी हंबरडा फोडून डोळ्यातून अश्रू गाळत होती. प्लीज स्वीटी पिकअप द फोन, असं आर्यन म्हणत होता. जर फोन नाही घेतलास तर मी जाणार नाही, असंही तो म्हणाला. आणि तिने शेवटी न राहून फोन घेतला आणि फोनवर नुसती रडत होती. आणि तिचं ते मुसमुसणं ऐकून आर्यनच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं डोळ्यांना काळा गॉगल लावला. जवळजवळ 10 मिनिटं फोन चालू होता, पण ती रडत होती आणि तो फक्त ऐकत होता. आणि शेवटी त्यानंच आय लव्ह यू स्वीटहार्ट असं म्हणून फोन ठेवला. कारण तिचं रडणं तर सुरूच राहणार होतं असंच. पण काय करणार, त्याचाही नाईलाज होता आणि त्याहून जास्त त्याला आता इमोशनल व्हायचं नव्हतं. अर्जुननं सांगितल्याप्रमाणे काहीही झालं तरी जे आपलं गोल आहे त्यावर फोकस करायचं. द शो इज मस्ट गो ऑन हे वाक्य त्यानं लक्षात ठेवलं होतं. अर्जुनने त्याची तिथे सगळी व्यवस्था केली होती. तो इथून गेल्यानंतर त्याची माणसं त्याला घ्यायला येणारच होती. काहीच अडचण नव्हती, फक्त इथून निघणं तेवढं खूप अवघड होतं. मग आता आर्यन एअरपोर्टसाठी निघाला आणि कोणाला सांगून कोणीच ऐकणार नव्हतं. सगळेच त्याच्यासोबत निघाले एअरपोर्टवर त्याला बाय करण्यासाठी. तो सगळ्यांना गळ्यात पडून भेटत होता. जे मोठे आहेत त्यांना वाकून नमस्कार करत होता. तोही थोडा इमोशनल झाला होता. त्याचं मन जाग्यावर नव्हतं आणि त्याची नजर अजूनही स्वीटीला शोधत होती. तिला एकदा डोळे भरून पाहायचं होतं, पण आता ते शक्य नाही असं त्याला वाटलं. मग अर्जुनने सगळ्यांना आपल्या आपल्या गाडीत बसण्याचा इशारा केला. तन्वी, आर्या पुन्हा एकदा आर्यनच्या गळ्यात पडून रडल्या. अर्जुननं त्यांना जबरदस्ती गाडीत बसवलं आणि तिथून सगळ्यांना घालवून दिलं. तसं पुन्हा एकदा आर्यनच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली. त्यानं त्याचा पासपोर्ट बॅग उचलली आणि चेक इन करायला निघाला. तसा अर्जुन म्हणाला, टायगर वेट बेटा, एक गोष्ट राहिली. आर्यननं पाठीमागे पाहिलं आणि म्हणाला, काय डॅड, काय राहिलं? आणि अर्जुनने त्याच्या ब्लॅक फॉर्च्युनरचा दरवाजा उघडला. आर्यनने तिकडे पाहिलं तर डोळ्यामध्ये पुन्हा अश्रू साचलेली स्वीटी त्याला दिसली. म्हणजे स्वीटी इथेच होती त्याच्यासोबत. आणि आर्यनला तर खूप आनंद झाला तिला पाहून. आर्यनचे डोळे भरून आले आणि त्यानं अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुननं त्याला गाडीतच तिला भेटण्याचा इशारा केला आणि पाठ वळवून लांब जाऊन उभा राहिला. तसा आर्यन थँक्यू सो मच डॅड असं म्हणत पळतच गेला आणि गाडीचा दरवाजा बंद केला. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि दोघेही खूप खूप रडायला लागले. आणि आता आर्यनने त्याच्या डोळ्यांनीच तिचे अश्रू पिऊन घ्यायला सुरुवात केली.